नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो। आज आपण चाललोय ते म्हणजे मुठे काढायसाठी, कारण गेल्या वर्षी आपण जी व्हिडिओ टाकली त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर असा प्रतिसाद दिला मला मुठ्यांच्या व्हिडिओला। तर आज देखील आपण मुठे काढायसाठी आलोय, कारण मागच्या व्हिडिओला जो तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। आणि माझ्यासोबत आहे अश्विन आहे सोबत आणि एक रोहित, त्या बाजूला बघू शकता मित्रांनो। तर आम्ही फास बनवलेत, जे आपली गावठी पद्धत आहे त्या प्रकारेच आपण मुठे परत काढणार आहोत। आणि आपल्या फिशिंगच्या, कुकिंगच्या आणि अशा भरपूर साऱ्या व्हिडिओ येतीलच, पण आज आपण मुठ्यांची जी टेक्निक आहे गावठी पद्धतीची ती पुन्हा एकदा दाखवणार आहोत। तर फास बघा कशा प्रकारे बनवलेत आपण, हे बघा असे जे धागा आहेत आणि हे बांबूची काठी आहे, कोणतीही काठी वापरली तरी चालेल। आणि याला पुढे आकडा टाईप बनवलाय आणि या फासामध्ये जो आंगडा असतो तो टाकल्यानंतर पीळ मारायचा आणि बाहेर मुठ्या खेचून काढायचा। तर बघू आपल्याला आज किती मुठे सापडत आहेत ते। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी आपण अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हिडिओ दाखवणार आहोत। तर आपण आपल्या गावाच्या जरा पुढे आलोय भरपूर, जे आता चालत चालत जाऊ पुढे आणि बघू मुठे काढताना किती मिळत आहेत ते आपल्याला। कारण पाऊस भरपूर पडला तर मुठे बाहेर येतात। आता पाऊस थोडा बंद झालाय, थोड्या वेळाने जर पाऊस पडला तर आपल्याला मुठे काढायची गरज पण लागणार नाही, कारण ते पाऊस पडल्यावर वरती येतात पाण्याच्या। आणि जास्तीत जास्त मुठे ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला वर येतात आणि आपल्या जवळच फासामध्ये अडकून मिळतील ते। कारण आता भरपूर खाली गेले असतील। सुरुवातीला आपल्याला 2-3 असे खेकडे पकडायला लागतील, कारण जो आपण घास लावतो त्यांच्यासाठी ते आपले शेतामधले खेकडे असतात ते। तर जी काही टेक्निक आहे ती मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेच, तरी पुन्हा एकदा दाखवतो कशी टेक्निक आहे ती मुठे काढायची। आणि सोपी आणि साधी पद्धत आहे मित्रांनो, तुम्ही देखील ट्राय करा। आणि असे बऱ्याच प्रकारचे मुठे जे आहेत किंवा चिंबोऱ्या त्या देखील अशा प्रकारे काढू शकता। तर मुठे काढायसाठी आपल्याला 2-3 खेकडे पाहिजे, जे शेतामध्ये असतात, राब खाण्यासाठी येतात ती। तर आपण पहिले ती शोधू। खेकडी शोधून दमलो मित्रांनो, खेकडी काही मिळत नाही एक पण, कारण काही लोक राबावर औषध टाकतात त्यामुळे बरीचशी खेकडी मरण पावते। मित्रांनो आपण खेकडे पकडलेत, हे बघा 2-3 पकडलेत, असे 2-4 खेकडे पाहिजे। आणि याच्यामध्ये याने आपण मुठे काढणार आहोत। या बाजूला सुरुवात केले, साधी टेक्निक आहे। हा खेकडा जो आहे त्याला दगड लावायची बारीक आणि बिळामध्ये टाकायच्या। तर आपण आता मुठे काढायला सुरुवात करू। पण आंगड्याला लावलाय पहिले घास, आणि हा बघा बीळ, याच्यामध्ये दगडी टाकायचे आहेत बारीक। ह्या दगडींचा वास जो आहे तो बिळामध्ये सगळीकडे पसरतो आणि मुठ्या बाहेर येतो। बाहेर आल्यावर मग आपण त्याला आकड्यामध्ये, ह्या आकड्यामध्ये गुंतवायचा, ह्या आकड्याने त्याला खेचून काढायचा आहे। तर मित्रांनो मुठे आता वर येते आणि आपण बोललो तर तो परत बिळामध्ये जाईल। तर मित्रांनो हा बघा पहिला मुठे आपण बाहेर काढलाय, आणि हीच ती टेक्निक आहे। अशा प्रकारेच आपल्याला ओढून काढायचं आहे।
साईज बघा मित्रांनो कसली आहे, भारी मोठ्याची साईज बघा. हा बघा साईज बघा मित्रांनो, चांगल्या साईजचा मुठे मिळालाय. आणि हे बांधावरचे मुठे आहेत, जे खाडीमध्ये असतात ते वेगळे असतात. तर आज आपण बांधावरचे मुठे काढायसाठी आलोय. आणि या बाजूला अश्विन आणि रोहित काढते. आपण स्टार्टिंगला पहिला मुठ्या काढलाय. बोनी झाले आपली. पाऊस असता तर बरेचसे मुठे आपल्याला पटापट भेटले असते. जर पाऊस ज्या वेळेला पडतो त्यावेळेला मुठे वर येतात. आता पाऊस गेलेला आहे, या बाजूला बघा पाऊस पण नाही, वातावरण सगळा एकदम वाईट झालेलं आहे. तर पाऊस आला असता तर आपलं काम नक्की झालेलं असतं. आता मेहनत खूप करावी लागेल, कारण खाली गेले तर त्यांना वर येण्यासाठी भरपूर टाइम लागतो. तर बघू आपल्याला किती सापडतील ते. मित्रांनो दुसरा मुठ्या पण आपण काढलाय. हा बघा, आवाज केला तर मोठे आहेत ते पळतात, मिळत नाही. तर शांत बसून काढावे लागतात. दुसऱ्या मुठ्या पण आलाय. पाऊस असता तर आपल्याला भरपूर सापडले असते, कारण कधी पण मुठे काढायचे असतील तर पाऊस पडताना यायचा. पावसामध्ये भरपूर सापडतात. आणि आपल्या पुढे आपल्या गावाकडची जी पोरं आहेत ती देखील आलीत अगोदरच. सगळे मुठे काढायसाठी झालेत. घालवलाय त्याने, हात घालून काढावा लागला. उडी मारून मुठ्या पकडलाय. हा बघा अश्विन एक काढलाय, आता बोनीचा आहे त्याच्या. आता सुरुवातीला काढलाय. आणि आमची ठेली भरायची बाकी आहे अजून. जास्त नाही, 15-20 काढू आणि घरी जाऊ. आवला तर बोट सोडणार नाही. आणि हा बघा बाहेर काढलाय बिळामधून. पण ही आयडिया कोणाला माहीत नाही. आता हळूहळू ही आयडिया माहीत झाले काही लोकांना. कारण ज्या वेळेला आम्ही शाळेत असायचो त्या वेळेला देखील यायचो मुठे काढायसाठी. बघा बारीक माणूस पण आला. इकडे बघ. अरे मुठे काढायला आलास हा? त्याच्यामध्ये मुठे बघा किती पकडलेत. हे 4 जण आहेत. 5 जणांनी काढलेत. सटकलाय हातातून, त्यानं असा आंगडा तुटून बाहेर येतो कधी कधी. हा बघा अजून एक भेटला. मित्रांनो हा बघा हातातनं निसटलेला, मस्त साईज आहे. चिक्कल लागलाय भरपूर. आता आपल्या चावायचा प्रयत्न करतोय. मस्त साईज, एक नंबर साईज आहे. आणि अशाच साईजचे आपण पकडलेत मोठे मोठे. छोट्या साईजचा आहे.
आणि चावला तर बोट सोडणार नाही. अजून एक सापडलाय. हे बघा साईज कशी आहे, मोठ्या साईजचा आहे मस्त. मोठ्याची पिलं बघा, बारीक बारीक. यानं सोडून देते. हा बघा. आणि आता आपण मोठे भरपूर काढलेत आणि हालत बघा काय झाले. तर मोठे बघा आपल्याला किती सापडलेत, भरपूर मोठे सापडलेत. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. कारण मी वारंवार तुम्हाला सांगतो, तुम्ही व्हिडिओ तर बघता पण सबस्क्राईब करत नाही. कारण आपले चॅनल पेजवर जा आणि तिकडे मी पोस्ट टाकलेले आहे, ती तुम्ही वाचा आणि नंतर सबस्क्राईब केला तरी चालेल. तर मित्रांनो, आपल्याला पाहिजे तसे मोठे मिळालेत आणि मोठे काढल्यानंतर आपण चाललो आहे आता घरी. हे बघा 4 जण आहोत आणि एक बाळग्या आहे आमच्यामध्ये, हा दिसत आहे लहान तो. तर आम्ही तिघांनी पकडलेत पाहिजे तसे आणि त्यांनी पण काढून दिलेत आपल्याला थोडे मोठे. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आपला आता रस्ता बघा कसा आहे. या बांधांवरनं आपल्याला नदीच्या पलीकडे जायचं आहे. आणि ही शेतं दिसत आहे, यांच्यामध्ये बरेच मोठे मिळतात पाऊस भरपूर पडल्यावर. आता शेतांमध्ये तर पाणी साचलंय, पण पाऊस पडता असला तर मोठे बाहेर येतात आणि आपल्याला तेवढा त्रास होणार नाही पकडण्याचा. कारण ते वर आल्यावर आपोआपच शेतांमध्ये चारायसाठी निघाल्यावर पकडता येतात. तर रस्ता बघा कसला आहे, पायवाट आहे, बैलगाडी. आणि नदीच्या पलीकडे आपल्याला पाण्यामधनं जायला लागेल. तर मित्रांनो, मोठे बघा किती आणलेत. आता दाखवतो तुम्हाला टोटल किती आहेत ते. लवकर आलो आपण, कारण जास्त पकडलेत नाही, आपल्याला पाहिजे तेवढेच पकडले. काम कडक झालाय. हे बघा मोठे.